विजये होवा वेजी. येत म्हणे विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, झाला. जय जय रघुवीर समर्थ. श्री परम पूज्य संत श्री ज्ञानेश्वर माहुली की जय. परम पूज्य संत श्री प्रेमानंद महाराज की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो. आणि या प्रकारे आपले सकाळची प्रार्थना, सूर्यनमस्कार आणि पसायदान झालेले आहे. आणि ज्या प्रकारे आपण व्हिडिओ पाहण्यासाठी सहकार्य केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळ आपले आभारी राहील. जगज्जालपालं कचत्कण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहं. सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहं. धन्यवाद मित्रांनो. अजून आपण उद्या भेटूया याच वेळेला. आपल्या रोजच्या सकाळच्या दिनचर्येला सकाळची प्रार्थना, नित्यपठण. मी तुमचा रियल सूरज दुर्गे. सर्वांनी आज वातावरण सगळं दूषित झालेलं आहे. भ्रष्ट होत चाललेली आहे पब्लिक. काय करावं, कुणाला काय काही समजत नाही आहे. माणुसकी कुठं राहिली नाही. सर्व लागले आहे माझं 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 करण्यासाठी. पण किती वर्षासाठी करणार आहे भाऊ? एक दिवस तिकडेच जायचं आहे. तर तिकडेच जाण्यासाठी तर मग लक्षात ठेवा, कधीपर्यंत तुम्ही माझं 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 माझं. क्या लेके आया था और क्या लेके जाएगा बेटा. 4 दिन की जिंदगी है, मावल कर ले, जिओ और जीने दो. जीवनाचा स्वतःही आनंद घ्या आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना घेऊ द्या. हर हर महादेव. आणि जुन्या भूतकाळातल्या गोष्टी घेऊन वादविवाद करू नका. ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता नवीन काय चांगलं काय घडता येईल आपल्याकडून, आपल्याद्वारे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. आणि ती एक शक्ती आहे परमेश्वर. मग त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, गॉड म्हणा, जीसस म्हणा, पैगंबर म्हणा, काही पण म्हणा. तो प्रत्येक वेळी अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतच राहतो. कोणत्या ना कोणत्या रूपात, प्रत्येक वेळीच कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपला जन्म घेत राहतो. सर्वांमध्ये तोच आहे. कृष्णही तोच आहे, रामही तोच आहे, मोहम्मद पैगंबरही तोच आहे, गुरु नानकही तोच आहे आणि येशू ख्रिस्त सुद्धा तोच आहे. फक्त आपल्याला मित्रांनो, ती म्हणजे एक शक्ती जी आहे ती एकच आहे आणि ती प्रत्येकामध्ये वास करते. आणि त्यानेच पूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे. तरी त्या शक्तीला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी काय मित्रांनो, एक दिवस तर जायचं आहे. आज जशील, उद्या जशील, परवा जशील, 40 वर्षांनी जशी, 50 वर्षांनी जशी, 100 वर्षांनी जशी, पण जायचं आहे. तर मग कशासाठी हा अट्टहास,